जसं पक्ष कुठल्याही पक्षात कुठलाही पक्ष चाललाय. विधानसभेला लागली त्यावेळेस ते भूमिपूजन झालं. आता पंचायत समिती जिल्हा परिषद लागली परत आता चालू केलंय. तीर्थक्षेत्र विकास आघाडीला चांगलं वातावरण आहे. यांनी आता आमचं संविधानच खायला निघाले तर काय करायचं. कोण खायला मनात हायची करून टाकायचं. बालकेशिवाय आमचं मत नसतं कोणाला. बालकी असलं तर बालके सांगितलं तीच करणार कडपासूनच. क्षेत्र आघाडी भगीरथ बालके का मोरेन ढोबळे. कोण आहे, कोणाचे उमेदवार आहे ते, कोणाचे उमेदवार आहेत? बालके गटाचे. बरं गुंजे गावात नाही निश्चितपणाने काकासाहेब मोरे आणि कोमल ढोबळे 100% लीड जातील. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी आता शिगेला पोचलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा पंचायत समितीसाठी इथे 3 पक्षांमध्ये मोठी लढत लागलेली आहे. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आमदार समाधान आवताडे करतायत, तर अभिजित पाटील आणि भगीरथदादा भालके यांनी एकत्र येत विठ्ठल परिवार एकत्र करत आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून आपले उमेदवार इथं उभे केलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीला एक मोठं आव्हान त्यामुळे समोर दिसत आहे. लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी आपण आज आलेलो आहोत. या गणातील गुंजेगाव या गावी येथील मतदारांचा नेमका या निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे आणि या निवडणुकीविषयी त्यांची मतं काय आहेत आणि येणाऱ्या उमेदवारांकडून त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत गुंजेगाव येथे. आपण प्रयत्न करूया त्यांच्याशी संवाद साधण्याचा, बोलण्याचा आणि त्यांची मतं जाणून घेण्याचा. काय निवांत बसलाय मंडळी? बाजल ज्येष्ठ मंडळी आहेत तुम्ही सगळे. गाव कुठलं? गुंजेगाव इथलेच आहे का? निवडणूक लागली. मग आता आम्हासारख्याला निवडून काय करायचं, वय झालंय. पण तुमच्या मतासाठीच निवडणूक आहे ना. हाय ते आज मतदान. कसं आहे काय? आता काय जसं पक्ष कुठल्याही पक्षात कुठलाही पक्ष चाललाय. एक पक्ष म्हणजे काय असा पहिल्यासारखं 2 पक्ष नाहीत, काँग्रेस आणि ही असं. आता किती पक्ष झालं, भरपूर पक्ष झालेत ना. कुठल्याही गावात 2, आता वंचित बहुजन झाला, हे किती पक्ष झालं. पुन्हा एका पक्षाची पुन्हा 2 झाली. आणि ह्याच्यात एकच पक्ष येतो कुठला तर, मताची ही होती ना, विभागणी होती. बरं, आता जे समोर उमेदवार आहेत त्यांच्यापैकी कसं वाटतं, हवा कोणाची आहे, वातावरण? अजून एक 4-5 दिवसांनी सांगतो. आता म्हणजे नुसत्या गाड्या फिरते, पब्लिक सभा चालल्यानंतर मग समजते बाबा ह्या माणसाला इकडं चांगलं वातावरण आहे, ह्या माणसाला तिकडं. आता मी सांगू शकत नसतो. तुमचं मत काय, म्हणजे तुमचं एक आता समोर समजा काकासाहेब मोरेंसारखा एक सुशिक्षित आणि उद्योगपती उमेदवार आहे, तर विनायक यादव सारखा एक उमेदवार आहे, जो आपल्या समोर असे अनेक उमेदवार आहेत. जिल्हा परिषदला ढोबळे सरची पोरगी आहे. अशात ना ह्या पिरियडमध्ये नाव घेऊन सांगता येत नसतं ना. मतदान हे नाव घेऊन सांगायचं, मतदान नाव घेऊन सांगायचं नाही, गुप्त मतदान आहे. तुमचा विचार विचारतोय मी, मत कोणाला टाकणार हे विचारत नाही. माझा विचार कसा आता मी सांगू शकत नाही. मग ज्या वेळेला सभा झाल्या 1-4-5 मग सांगता येते ना. ठीक. काका काय तुमचं मत? काय मला काय कळत नाही. नमस्कार. काय सुभराव बोलला तीच आता आम्ही काय ते सुभरावच्या मागे तुम्ही हाय सुभरावच्या मागे जातो. बर, सुभराव बोलला हेच काय. तरी तुम्हाला काय वाटतं, असं सध्या चाललंय ती बघून काय वाटतंय? आता काय सांगा, आता उद्याचं वातावरण कसं आहे. ठीक. नमस्कार. काय नाव म्हणायचं आपलं? माझं नाव निलेश लक्ष्मण माने. इथलेच आहेत का तुम्ही? इथलेच आहे. बरं, काय वाटतं आता ही निवडणुकीचं जे सध्या वातावरण चालू आहे, प्रचार चालू आहे, कसं वाटतंय? काय प्रचार चालूच आहे. सध्या सत्ताधाऱ्यांचे जे काय म्हणतात ते, आम्ही एवढा निधी आणला, एवढा जे काय विकास केला ते अजून तर काही दिसतच नाही आमच्या गटात. बरं, मग आमदार साहेब जी म्हणते एवढा निधी आणला, निधी आलाय पण विकास रस्त्यावर दिसत नाही. रस्त्यावर नाही, बघताय की तुम्ही रस्त्यांची अवस्था आहे. बरं, पाण्याची पण तशीच आहे. बरं, हो. पण ते म्हणतात की आम्ही उपसा सिंचन योजना केली, रस्ते एवढे केले. उपसा सिंचन योजना आता काम चालू झालेलं आहे. काम पहिलं नाही केलं आहे. ज्यावेळेस जी की जो विधानसभेला लागली त्यावेळेस ते भूमिपूजन झालं. आता पंचायत समिती जिल्हा परिषद लागली परत आता चालू केलंय.
बरं, आता तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये सरळ लढत आहे बघा, तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि भाजपामध्ये, हां आणि पंचायत समितीमध्ये पण तसंच आहे. हां. काय वाटतंय, कसं होईल तुमच्या दृष्टीनं, काय वाटतंय? आता जनतेच्या मनात आहे. हो. बरं, नाही पण आता तुम्ही जे म्हणताय ह्याचा परिणाम निवडणुकीवर होणार नाही का? ह्याचा परिणाम निवडणुकीवर सर्व होणार आहे. हां, हो. म्हणजे लोकांना फसवलं गेल्याची भावना येते का मनात? ती आता जनता ठरवेल बरं. फसवलंय की काय केलंय ते. बरं, पंचायत समितीला आता 2 उमेदवार आहेत, तर त्यांच्यापैकी कुठला उमेदवार सध्या पारडं जड वाटतंय तुम्हाला? सध्या पारडं काकासाहेब मोरे. बरं, हो. कशामुळं असं वाटतंय? असं म्हणजे सुशिक्षित उमेदवार आहे, हां, सर्वसामान्यांपर्यंत पोचणार उमेदवार. बरोबर. हो. हं. आणि जे की प्रत्येक गोष्टीत काकासाहेब मोरे मदत करतील. हां, हो. बरं, समोरचा उमेदवार एक तर म्हणजे पक्षाचं आहे, पुन्हा पार्टी जोरात आहे, पैसेवाली आहे असं म्हणतायत. पार्टी जोरात असू द्या, पक्षाचा असू द्या, पैसे जरी असले तर जनतेच्या मनात आहे सर्व. जनता काय करेल ते जनताच करणार आहे, बरं. पैसा करणार नाही. ओके. नमस्कार. नमस्कार. जरा निवडणुकीच्या संदर्भात आम्ही जरा लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. न्यूज कुठला आहे तुमचं पहिलं? ठीक आहे, शिवशाही न्यूज. ठीक आहे. हां. बरं, काय वाटतंय तुमचा जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण जो आहे लक्ष्मी दहिवडी, हां. कसं वातावरण आहे तुमच्या दृष्टीनं? तीर्थक्षेत्र विकास आघाडीला चांगलं वातावरण आहे. बरं, रिक्षा. हां, रिक्षा आणि गाड्या. बरं, आणि समोर कमळ आहे, भाजप आहे, देशात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे. नाही, बरोबर आहे. हं, ते जी लोकशाही चालवतात का नाही, हां. ही वेगळ्या पद्धतीची लोकशाही आहे, ती जनतेला मान्य नाही. बरं. ह्यावर तुमचं म्हणणं काय? नाही, तुमचं मत विचारायला नाही, मी तुम्हाला नाही, बरोबर आहे, विचारणं अधिकार आहे. ऐका. तुम्ही आम्हाला हक्काने विचारताय, मला आम्ही नाही, हक्काने विचारलं हक्कानं पाहिजे. म्हणजे काय, मी कसं आहे, न्यूज तुम्हाला जनतेला सांग. काय वाटतं हेच विचारायला आम्ही आलोय ना. नाही नाही, काय जनतेला माहीत असेल किंवा नसेल, हं. पण ॲक्च्युली परिस्थिती अशी आहे की हं. सध्या दिल्लीपासून गल्लीपतूर जर हिशोब केला हं. तर भारतीय जनता पार्टी हा पक्ष मोठा झाला आहे, नाही असं आपण मान्य करू. पण ती जी लोकशाही अशी आहे, हुकुमशाहीच्या तत्वाची लोकशाही आहे, समाजवादी लोकशाही नाही ती. ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे पहिला. बरं. म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 3 वर्ष झाले त्या पक्षात गेलो, त्या पक्षाचे आम्ही कार्यकर्ते, त्यांचं आम्ही काम करतो. आम्हाला चांगलं वातावरण आहे. बरं, आता आपल्या जर भागाचा विचार करायचा बघितलं तर भगीरथ भालके आता तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार हो. आहेत, हां. आणि त्यांना आता राष्ट्रवादीची पण साथ मिळालेली आहे. होय. ढोबळे सर त्यांच्याकडेच आहेत, आहेत. अभिजित पाटील आमदार बरोबर आहे. त्यांच्यासोबत आहेत. हां. त्यामुळे काय वाटतं, ताकद वाढली का तीर्थक्षेत्र विकास आघाडीची? मूळचीच ताकद ज्यादा होती, अजून ज्यादा भर पडली. मूळची जास्त आहे. मूळचीच ताकद ज्यादा होती, अजून त्यातनं अजित पवारचा गट आला, घड्याळ म्हणजे अजित पवारचा गट आला, बरोबर. भाजपकडनं झाला नाही. तुतारी आलं, घड्याळ आलं. तुतारी पहिलीच होती, हं, हात बी पहिलाच आहे, नाही असं नाही. हं, मशाल बी पहिलीच आहे. हं. आणि घड्याळ हे ॲक्च्युली माहितीतलं होतं, हं. ते बी आता आमच्यात आलं. मग उलट अजून त्यांची 10% मताची भर पडलीच की, 100 मग 10 मतं आमची वाढलीच की. बरोबर. काय होईल पंचायत समितीत? 100% शिवरले मोरे काका निवडून येणार. बरं, आता वैयक्तिक मोरे काकाच का निवडून येणार असं त्यांचं काय? ठीक आहे, आता तीर्थक्षेत्र विकास आघाडी नेत्यांचं म्हणणं झालं, बरोबर. भगीरथ दादाचं म्हणणं झालं, मोरेंचं काय काम आहे? तो तळागाळापर्यंत माणसाला जाणण्याचं त्यांच्याकडे कर्तव्य हमी आहे. हं, तो त्यानं कधी काम करताना राजकारण केलं नाही. बरं. गरीबातला गरीब असू द्या. हं, आमच्या गावचा राजू कांबळे अडचण येत होता दवाखान्याच्या वेळी, एका शब्दावर हे डॉक्टर आहेत, कांबळे डॉक्टर यांनी शब्द सोडला, 3 तासाच्या त्याचा 1 लाखाचा रोखा करून दिला. त्यांची पतसंस्था आहे. 10 वेळा किंवा 50 दिवस त्या संस्थेच्या बँकेत पत्र जाता येऊ दिलं नाही. 3 तासात पैसे दिले दवाखान्यासाठी. त्यांनी परस्पर रोखा करून टाक. ओके, फक्त यांचं नाव सांगू. हां, बरं. मी एवढा ती विश्वासही माणसं आहे ती, बरं. एवढंच म्हणायचं, बाकी काय. बरं, ठीक. नमस्कार डॉक्टर साहेब, फार कौतुक करत होते हे तुमचं दादा. नाही, माझं कशाच कौतुक आहे माझं. तुम्ही काय म्हणताय, कशी झाली प्रॅक्टिस, कशी झाली? प्रॅक्टिस आपलं रोजचं असतं, वय झाले आता. क्लिनिक कुठं आहे? क्लिनिक नाही, रिटायर आहे. तुम्ही प्रायव्हेट. वैद्यकीय सेवा. पशुवैद्यकीय. बरं, ठीक आहे. काय वातावरण निवडणुकीचं काय म्हणतंय?
नाही महाविकास आघाडी आमची लीडवर जाणार आमच्यातनं काय बरं तीर्थक्षेत्र विकास आघाडी. तीर्थक्षेत्र विकास बरं कशामुळे असं वाटतं तुम्हाला समोर कारण- भाजपसारखा पक्ष नाही आहे, असू दे आमदार पक्ष त्यांच्या अहो पार्टीचा बरोबर आहे सगळं बरोबर आहे तुमचं हं. अहो ह्यानी आता आमचं संविधानच खायला निघाले तर काय करायचं कोण खायला निघाले ही भाजपचं बरं संविधानाचं पण ठीक आहे पण आपली इलेक्शन आता तर स्थानिक पातळीवरचं अहो election, स्थानिक जिल्हा पातळीवर म्हणजे परिषद, आता 9-10 वर्षी जिल्हा परिषद पंचायत समितीची इलेक्शनच झालं नाही तर आम्ही कुणाचं काय मग इथे कुणाचं मोजमाप करायचं आहे? हां, हां, हां. 10 वर्षाला इलेक्शनच झालं नाही हो, 9 मग इथं वर्षाचं का झालं झाली. का आम्हाला कुणाकडे गेलो बी नाही कोणा नव्हतंच तर काय प्रशासकानं काम कसं केले ती त्यांची त्यांनाच माहिती आहे. एक टर्म गेली जवळ हा आता 2 दुसरं यायला पाहिजे होतं. टर्म 2 टर्म म्हणायचे थोडक्यात 9 वर्ष झाली म्हणजे दुसरं इलेक्शन यायला पाहिजे होतं. हां. मग ती प्रशासकानं काम केले मग त्याच्यावर कोणाचा दबाव होता कसं काम केले ती त्यांची त्यांना माहिती बरं मग आता बाकीच्याचा विचार करण्यापेक्षा आता संधी आली आहे. संधी आली आहे निवडून द्यायचं निवडून आणायचं कोणाला आणायचं निवडून मोऱ्या आणि कोमलताई कोमलताई. बरं मोरेंचं काय म्हणते त्यांनी सांगत होते तुम्ही फोन केला काय नाही झालं? कसं आहे काय माहिती किस्सा होता ते? किस्सा म्हणजे कसं आहे माहिती आहे का काकासाहेब मोरे नेमकं काम कसं करते नाही ती तळागाळातला नेता आहे बरं आता आमच्यात तुम्हाला सांगतो ती सांगोल्याला राहिल्या तिकडे जातात कधी कधी हं. तर ह्याच्या दुकानापाशी म्हणा इथं चौकात म्हणा कोण जरी त्यांच्या ओळखीच गाठ पडत थांबणार चहा पाणी करणार मग निघून जाणार बरं मग समोरचा काय- उमेदवार नाही का तसं हा? समोरचा उमेदवार नाही का तसं नालाच नाही कधी गावात तर आमच्या गुंजेवर तर काय करायचं? काय त्यांना करायचं बोलू द्या. तुमची का भेट काय नाही 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 नाही. बरं. ठीक म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बाबा आपल्यात मिसळणारा माणूस आपल्याला निवडून द्यायचा मला सांगा मग आता ज्याची ओळखच नाही त्याच्याकडे जाण्यात तर म्हणजे गेलं तर ती काम तर कसं करणार त्याची माझी ओळखच नाही तर ती कसं काम करणार बरं बरं आता तुम्ही प्रेसवाले आज आम्हाला माहीत झालं नसले हातात ये नसल्यावर आम्ही काय ओळखायचं तुम्हाला बरोबर आहे खरं आहे खरं आहे चालतं अच्छा दादा नमस्कार काय कळत नाही थांबा जरा बोलायचं कळत नाही बोलूच नका माझे मी तुम्हाला बोलाच म्हणणार नाही दादा तुम्ही वडीलधार आहे फक्त मला आशीर्वाद द्या तुमचं नाव सांगा नाव सांगा किसन बापू केळकर राहायला कुठं आहे हित आहे शेतीवाडी नाही नाही नाही. काय काम करता उद्योग शेळ्या राखतोय होय किती आहे ते 1-2 राहायच्या बरं मग काय यावं लागते तुमच्याकडे एकदा हा काय आताच घेऊन जावं तेव्हा देतोय. काय यायचं काय तर मला सांगा ती बाकी जाऊ द्या काय आता निवडणूक चालू ही तर माहिती आहे तुम्हाला माहिती आहे बरं शिका हाणणार आहे का हं? शिका हाणणार आहे का बटन दाबणार आहे काय बटन दाबायचं नाही शिका हाणायचं त्याचं काय एवढं बरं कसं करायचं मग हा कसं करायचं ठरलंय काय मनात आहे ते करून टाकायचं कोण आहे मनात हा कोण आहे मनात तसं सांगू शकत नाही आपण. बरं नाही तुमचं गुप्त आहे हं. मतदान गुप्तच असतं हं. उमेदवार कोण आहे ती हीच म्हणलं तुमचं ती शेवट्याला दाबल्यावर कळतंय की बरं ठीक हा ठीक या 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 काय म्हणताय आम्ही परगावचा परगावचं आहे काय बरं म्हणून हसताय तुम्ही मजा घेताय सगळ्यांच्या तात्या तुम्ही कुठला आहे इथलंच आहे ना बरं असं दे की त्यांना पण विचारतो तुमचं तर बघू दे की आम्ही बालकी गटाची माणसं कडपासून बरं ती आपण नंतर बोलू आधी मला तुमच्या मिशीचा आकडा लय आवडला राव. मिशा काय कडपासून जायची लय- असं तानाजी मालू सारखं मिशी आहे त्या तुमच्या बरोबर आहे चालेल. तेच काय. बरं नाव काय म्हणायचं बाबू मारुती डोळे धोने बर काय मग बालकी गटाचं माणसं आहे म्हणल्यावर तुम्हाला काही विचारायचं बी पुढं काय कारण नाही आहे का नाही कशाला विचार तुम्हाला बरं मध्ये म्हाताऱ्या माणसाला उगाच. नो विचार नाही म्हाताऱ्यांचा तर महत्वाचा आहे की राव म्हाताऱ्या बरं, मग माणसाचे आशीर्वाद महत्वाचं आहे ते. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद अहो, महत्वाचे आहे ते साहेब, मलाच आम्ही नवं, सुद्धा- उमेदवारांना सुद्धा साहेब आम्ही सुद्धा महत्वानंच वागलेलं आहे आहे की कडपासून मग? तत्वानच आपल्या तत्वानंच वागतो बरं. आम्ही बालक्याशिवाय आमचं मत नसते कोणाला बर बालकी असलं तर बालके सांगितलं तीच करणार बर कडपासूनच आता काय सांगितलं बालकीनं नानाचं प्रश्न आहे आम्ही होय की आता काय बालक्याने सांगितलंय? सांगितलं आपलीच बाजू धरायची म्हणून. कोण आहे तुमची बाजू बालकी नाही नाही उमेदवार कोण आहे ते? उमेदवार मला माहित नाही मी अडाणी कुठली बरं. काय हीच माहित नाही पण बालके सांगेल त्याला मत हां. बरं बालकी अहो, पण आता सांगितलं निवडणूक चालू झाली प्रचार हो चालू ते झाला. आहे की मग आम्हाला माहित आहे मोरेन ढोबळे असेल त्याची बाजू असेल त्याला द्यायचं म्हणजे बालकीनं सांगितलं की करायचं करायचं ओके काय त्याला चालतं नमस्कार नमस्कार काय नाव म्हणायचं आपलं अनिल ढोणे बरं काय वाटतं आता ही निवडणूक आहे चालू त्याच्या संदर्भात काय तुमचं काय तीर्थक्षेत्र आघाडी बरं भगीरथ बालके काय बरं तसं सगळे जरी एकच म्हणायचं म्हणजे त्यांनी म्हणलं म्हणून आपण म्हणायचं असं काय नाही ना मी स्वतः काम कायम बालकेशिवाय मी काम केलेलं बरं बालके गट ही कायम जिवंत ठेवायचं काम माझ्याकडे बरं 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 आता कोण कोण उमेदवार आहेत कसं? मोरे
काकासाहेब मोरे आणि ढोबळे. बरं. आता समोर पण बरं का भारतीय जनता पार्टीसारखा पक्ष आहे, होय. आमदार तुमचे त्या पक्षाचे आहेत आहे. की. मग आणि ते दावा पण करतील की बाबा एवढी विकास कामं मी आजपासून केलं, निधी एवढा आणला. त्यांच्या मापानं ती करत असतील. आपण काय तिथपर्यंत जाण्याची काही गरज नाही. बरं बरं ते निधी आणला, खर्च केला, बरं परंतु आपल्याला कुठं तिथं विरोध झालाच पाहिजे. तर का सगळ्यांनी एकाच ठिकाणी गेलं काय त्याचा फायदा काय? हां ते पण आहे म्हणा. मला आता मग ती इथं बरं का आता ह्या निवडणुकीत एक चर्चा अशी चालू आहे की समजा जर देशात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे भाजपची, आणि समजा जर दुसरी निवडून आली तर मग पुन्हा निधी यायला कमी पडेल आपल्याला, असं आहे. सत्ता देशात आहे, राज्यात आहे. ही निवडणुका कुठल्या द्या, ही निवडणुकीचं माध्यम कुठलं? जिल्हा परिषद पंचायत समिती. मग निधी आणायच्या पद्धतीनं आणतील, ही खरंच दिली, रस्ते होतील, लाईट मिळेल, सगळं म्हणत असतं. निवडून येणारा माणूस आहे, त्याला काय तर हमी आहे. मी उद्या सत्ताच असावं बरं असं काय, कुठून त्या नावाची सत्ता एक 10 रुपये जर त्याला मिळणारच येतं, ते 10 रुपये ती खर्च करत नियमानं मिळणार. आवर आता जनता काय नाव ठेवणार आहे काय बाबा एवढंच करावं लागते, आम्हाला बी समजते. तुला किती येणार आहेत वाटणीला, तेवढं आणून खरंच तरी भरपूर झालं. म्हणजे त्याचं काही तुम्हाला टेन्शन नाही? काही नाही, निधीचं काय टेन्शन. बरं. मग काय ठरवलं, कुठले उमेदवार धरायचे ठरलं? मोरे बरं आणि ढोबळे. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं तेच आहे. काय म्हणणं? आता हे सर्व त्यांचं मत सांगितलंय, ते मतदान त्यांनी केल्यावर तुमचं झालं असं होतंय का? तुमचं मत सांगा. आमचं मतदान आहे काय म्हणायचं? मोरे ढोबळे. बरं. कोण आहे, कोणाचे उमेदवार आहे ते? कोणाचे उमेदवार आहेत? बालकी गटाचे. बरं. भारत नानाला बघितलं होतं का तुम्ही? मग काय तर आम्ही राव खांद्यावर हात टाकला की आमच्या भारत नानानं. मग गरीब आहे म्हणून, तुमच्या खांद्यावर हात टाकला होता? मग गरीब आहे म्हणून. बरं. नानाचं लय भारी होता. मग आता गेला काय करा, देवाज्ञा झाला. आठवण येते का नाना? मग काय तर आता भगीरथात आहे की नानाच्या रूपातच येते, दिसते. नानाचा त्याचा चेहरा आवाज बी तसाच आहे बोलताना, आहे का नाही? बरोबर. मग नानाच्या प्रेमाखातर दादाला द्यायचं, त्याच आम्ही ही पाळतोय आतापर्यंत. नाना ठीक. या तरुणांचं महत्वाचं आहे मत. माझं नाव शंभू डोम. आमदार अभिजित आबा पाटील भगीरथ बालकेची युती झालेली आहे परवा दिवशी. त्यामुळे गुंजे गावात निश्चितपणाने काकासाहेब मोरे आणि कोमल ढोबळे 100% लीड जाते. आता तुम्ही सगळी विचारायच्या आधी सगळं सांगून टाकलं. पाठ वगैरे करून आलतं का? पाठ नाही, आम्ही पहिल्यापासून त्यांचं हाय जातं काय. आमचं मोरे साहेब साधा फोन जरी केला लगेच गुंजे गावात हजर. बरं. पण मोरे साहेबांचं काम सगळी सांगते ते. अजून काय काय काम आहे तुमच्या? आता आमच्या गावात सध्याला बघा 3 वर्ष झाली सुमनीगावावर टाकी. 3 आपलं सोमलिंग मंदिर, तिथं काम अजून टाकी जापूर आहे. रस्ते नाही, ते अकोट रस्ता आहे, पूर्ण खड्डे गडीवड पडले. गुंजेगावात रस्ते अवस्था आहे, भरपूर अशी काम आहे. त्यामुळे यावेळेस तरुण पिढी म्हणून काकासाहेब मोरे निश्चितपणे विजय होते. आणि पण ही रस्ते ही ती सगळे आमदार म्हणतात मी निधी आणतोय, मी एवढं काम करतो. रस्तेच काम कुठे झाली ती कामं? तुमच्या भागात झाली नाही ती का? नाही ती झाली, कुठे झाली कामं? आता तुम्ही येताना बघितलं कुठं कामं झाली? कामं व्हायला पाहिजे नाही, कामं तरी झाली पाहिजे. कामं झाली नाही ती ना, कुठं काम आहे? सगळे इकडे रस्ता आहे, गावात रस्ते सगळे खड्डे जायचं, सगळं कामच झाली नाही ती. त्यामुळे निश्चितपणे काकासाहेब मोरे 100% विजय होते. लक्ष्मी दहिवडी गट आणि गणामध्ये आपण जेव्हा गुंजेगावला लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत होतो त्यावेळी लोकांनी आपापली मतं जी काय आहेत, काही जणांनी उघडपणे सांगितली आहेत तर काही जणांनी आपल्याशी बोलायला नकार दिलेला आहे, मत सांगायला देखील नकार दिलेला आहे. खरं तर हा एक प्रयत्न होता आपल्याला जनतेतून काय नेमकं या निवडणुकीविषयी मत येतं आहे हे जाणून घेण्याचा. या सगळ्याचा खरं तर हे प्रातिनिधिक स्वरूपातली मतं असतात आणि याचा निकाल काय येणार, याचा परिणाम काय होणार हे आपल्याला मतदानाच्या दिवशी आणि निकालाच्या दिवशी समजणार आहे. या निवडणुकीच्या प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.